मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, अनेक शेतकरी बांधवांना PM किसान सन्मान निधीचे काही हप्ते मिळालेले आहेत, परंतु काही हप्ते मिळाल्यानंतर त्यांना पुढील हप्ते मिळणं अचानक बंद झालेलं आहे. यामागं अनेक कारणं आहेत. ती कोणकोणती कारणं आहेत आपण ते आता या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, ही आहे PM किसान सन्मान निधीची ऑफिशियल वेबसाईट, अधिकृत वेबसाईट. या वेबसाईटवर तुम्ही जर आलात आणि पेजला थोडं खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी इम्पॉर्टंट नोटीस दिलेले बघा. द डिपार्टमेंट हॅज आयडेंटिफाईड सर्टन सस्पेक्टेड केसेस दॅट मे फुल अंडर द एक्सक्लुशन क्रायटेरिया आउटलाइन इन PM किसान स्कीम गाईडलाईन. दिस इन्क्लूड फॉर एक्झाम्पल फार्मर्स हू एक्वायर्ड लँड ओनरशिप आफ्टर 1 फेब्रुवारी 2019. त्यानंतर काही अजून एक कारण दिलेले तर केसेस वेअर मोर दॅन वन फॅमिली मेंबर इज रिसिविंग बेनिफिट्स, both husband and wife, an adult member and minor etc. The benefit for such cases have been temporarily withheld till physical verification is completed. Farmers are requested to check their eligibility status on Know Your Status of PM Kisan website, mobile app or Kisan e-Mitra chatbot for further details. तर या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांना हे हप्ते मिळणं बंद झालेलं आहे तर त्यांनी सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, PM किसान वेबसाईटवरती यायचं आहे आणि PM किसान या वेबसाईटवरती आल्यावर PM किसान वेबसाईट किंवा PM किसान मोबाईल ॲप किंवा ई-मित्र चॅटबोट किंवा किसान ई-मित्र चॅटबोटवरती यायचं आहे. आता उदाहरणार्थ आपण या ठिकाणी अशा प्रकारच्या वेबसाईटवरती आलो आहे. आता करायचं काय, तुम्हाला इथं चेक करायचं आहे. सगळी पहिली स्टेप काय करायचं, तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्हाला हप्ता का मिळत नाही आहे. तर ते चेक कुठं करायचं, तर या ठिकाणी एक अपडेट आहे बघा, KYS म्हणजे नो युअर स्टेटस या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी एक रजिस्ट्रेशन ID असतो, तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि गेट OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका, कॅप्चा कोड टाका आणि या ठिकाणून गेट मोबाईल OTP या पर्यायावरती क्लिक करून त्या ठिकाणी OTP मिळवा. OTP टाकल्यानंतर परत एकदा एक कॅप्चा कोड टाकून त्या ठिकाणी गेट डाटावर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो मिळेल. बॅक या. इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका, इथं कॅप्चा कोड टाका आणि गेट OTP या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर परत एक बटन येईल गेट डाटा. जसे तुम्ही गेट डाटा या पर्यायावरती क्लिक कराल त्यानंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती ओपन होईल. त्या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन, एलिजिबिलिटी स्टेटस आणि लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स अशी सर्व माहिती असते. तर सगळ्यात महत्त्वाची माहिती कोणती बघायची तुम्हाला, तर त्या ठिकाणी एलिजिबिलिटी स्टेटस बघायचं आहे बघा. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लँड सीडिंग आहे का ते बघा. या ठिकाणी येस माहीत नसेल तर ते करून घ्यावं लागेल. त्यानंतर आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस ते देखील तुम्हाला या ठिकाणी येस हा पर्याय दिसायला पाहिजेत. ते नो असेल तर ते करून घ्या. KYC तुमची झालेली असायला पाहिजे, ते पण येस असायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचे बँक डिटेल या ठिकाणी एकदा तपासून घ्या. तुम्ही कोणतं खातं दिलेलं आहे, व्ह्यू अकाउंट डिटेल्स या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी अकाउंट डिटेल्स तुम्हाला दिसतील, तुमचं किती इन्स्टॉलमेंट आलेलं आहे किंवा कुठपर्यंत तुम्हाला इन्स्टॉलमेंट मिळालेले आहेत आणि कोणत्या खात्यावरती ते इन्स्टॉलमेंट गेलेले आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळेल. या ठिकाणी जर काही तुम्हाला चुकीचं वाटलं तर त्या ठिकाणी तुम्ही ते बदलू शकता. मोबाईल नंबर तुम्ही अपडेट करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स देखील या ठिकाणी कळणार आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला जर एखादा हप्ता मिळाला नाही किंवा कोणताच हप्ता मिळाला नाही किंवा ठराविक वेळेपर्यंत हप्ते मिळाले आणि त्याच्यानंतर हप्ते मिळणं बंद झालं तर ते का मिळणं बंद झालं या ठिकाणी हे कारण तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता या ठिकाणी हा जो हप्ता आहे संबंधित लाभार्थीला एकदम व्यवस्थित मिळत आहे, त्यामुळे या ठिकाणी रिझन जे आहे फॉर फेल ट्रान्झॅक्शन तर ते या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे हे अकाउंट या व्यक्तीला या ठिकाणी PM किसान सन्मान निधीचा व्यवस्थित लाभ मिळत आहे, परंतु तुमच्या केसमध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळत नसेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला एक रिझन दिलेलं असेल, ते रिझन तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की ज्यांचे हप्ते नाहीत, की ज्यांना हप्ते मिळत नाहीत त्यांनी त्यांची कागदपत्रे दुरुस्त करावी. एक तर त्या ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी तुम्ही नेऊन द्या किंवा ऑनलाईन पद्धतीने चेक करा. जे त्रुट्या तुम्हाला आढळलेल्या असतील, ज्या त्रुट्या तुमच्या अर्जामध्ये असतील त्या तुम्हाला पूर्ण करून संबंधित कृषी विभागात सादर करायचे आहेत आणि या संदर्भातील आव्हान
शासनानं केलेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट करा. हप्ते येणं का बंद झालं? बऱ्याच ठिकाणी जमीन हस्तांतराची चुकीची नोंद, कुटुंब सदस्य पडताळणीतील त्रुटी या कारणामुळं संबंधित जो अर्जदार आहे, ज्याला की व्यवस्थित पेमेंट मिळत होतं, ते आता थांबवलेलं आहे. आता तुम्हाला बघायचं आहे की बाबा जमिनीच्या नोंदी बरोबर आहेत का. विशेषतः 1 फेब्रुवारी 2019 नंतर झालेल्या जमिनीच्या व्यवहारांची नोंद PM किसान पोर्टलवर अद्ययावत नसल्यामुळे अनेक हप्ते त्या ठिकाणी रोखण्यात आलेले. जमिनीची खरेदी, भेट, वारसा हस्तांतरण, अनुदान किंवा इतर प्रकारचे जे हस्तांतरणे हे पण एक कारण आहे की ज्यामुळं PM किसान संदर्भातील जो 2000 रुपयाचा हप्ता होता तो संबंधित लाभार्थीला मिळणं बंद झालेलं आहे. आता बऱ्याच ठिकाणी एकाच कुटुंबातील 1, 2, 3 व्यक्ती PM किसान सन्मान निधीचा लाभ घेत असल्याचं शासनाच्या निदर्शनास आलं आहे आणि त्यामुळे देखील हा संशय अधिक बळकावल्याने शासनाने हे पेमेंट जे आहे ते रोखून ठेवलेलं आहे. आता कोणते शेतकऱ्यांनी या ठिकाणी ॲक्शन घ्यायचे आहेत, कृती करायची आहे, तर ज्या शेतकऱ्यांचे PM किसानचे हप्ते थांबलेले आहेत 2019 नंतर तुमच्या नावावर जमीन हस्तांतरित झालेली आहे, तुमच्या कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्ती लाभ घेत आहेत, तुमची KYC, आधार, बँक लिंकिंग किंवा लँड सीडिंग अपूर्ण आहे, तर अशा शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर हे ॲक्शन घेणं गरजेचं आहे. संबंधित विभागात जा, संबंधित कृषी विभागास भेट द्या आणि त्या ठिकाणी या ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करा. आता त्रुटी पूर्ण करण्यासाठी काही कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 7/12 उतारा, बँक पासबुक, कुटुंब सदस्याची माहिती जसं की राशन कार्ड, आधार कार्ड आणि जमीन हस्तांतराचे दस्तऐवज. उदाहरणार्थ तुमचे वडील मृत झालेले असेल आणि वारसा हक्काने ती जमीन तुमच्या नावावर आलेली असेल तर त्या संदर्भातील खरेदी खत, वारसा नोंद जर लागू असेल तर हे कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कुठं आणि कशा पद्धतीने करावा आणि कोणाकडे सादर करावा. तर तयार केलेली कागदपत्रे घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात सादर करू शकता. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पात्र शेतकऱ्यांची यादी उपलब्ध असते. संबंधित कृषी पर्यवेक्षक, कृषी निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय या कार्यालयामध्ये तुम्ही तुमचा अर्ज जो आहे तो सादर करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचा अर्ज कुठे चुकलेला आहे, तुम्हाला पैसे येणं बंद का झालेलं आहे. जसं की मी या अगोदर सांगितलेलं आहे की ते तुम्हाला पडताळणी करणं गरजेचं आहे, ते चेक करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही अगदी मोबाईलवरून देखील करू शकता. यासाठी कुठलंही लायसन्स लागत नाही, यासाठी कुठलंही शुल्क लागत नाही. अगदी मोबाईलवरून तुम्ही जसं मी या अगोदर सांगितलं त्या पद्धतीनं ते तुमचं स्टेटस चेक करू शकता. नो युअर स्टेटस या पर्यावरती क्लिक करून तुम्ही माहिती घेऊ शकता. तर ऑनलाईन स्टेटस कसं तपासावं, अधिकृत वेबसाईटवर जा. जसं की मी या अगोदर तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी pmkisan.gov.in या संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायची आहे. त्यानंतर होम पेजवर नो युअर स्टेटस हा पर्याय निवडा, जसं की आता इन्फोग्राफिकमध्ये देखील दाखवलेला आहे. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यावरती क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTP वापरून तुमचा मोबाईल नंबर मिळवा. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर OTP आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड गेट डेटा या बटनावरती क्लिक करा. तुमच्यासमोर तुमच्या अर्जाची संपूर्ण सद्यस्थिती दिसेल. यात तुमच्या चुका दुरुस्त झाल्या आहेत की नाही ते तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं तपासून घेणार आहेत. तुमचा आधार नंबर तुम्ही बँकेशी लिंक केल्यानंतर 15 दिवसानंतर तो डेटा जो आहे तो इकडं फेच होत असतो. 15 दिवसानंतर त्या संदर्भातील माहिती तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी PM किसान सन्मान निधी वेबसाईटवर दिसेल. तुम्ही जर आज तुमचं आधार कार्ड बँकला लिंक केलं आणि तुम्ही उद्या किंवा परवा त्या ठिकाणी चेक करायला गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला ते डिटेल्स दिसणार नाहीत. मग तुम्हाला वाटेल आपण तर आधार बँकेशी लिंक केलं आहे, मग इथं तर का दिसत नाही, तर त्यासाठी कमीत कमी 15 दिवसाचा कालावधी लागतो. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे सगळ्यात आधी महत्त्वाचं जाणून घ्या की तुमचा PM किसान सन्मान निधीचा हप्ता का बंद झाला, त्याचं कारण शोधा आणि कारण शोधल्यानंतर तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयामध्ये जा. त्या ठिकाणी ज्या ज्या त्रुट्या आहेत त्या पूर्ण करा आणि पुन्हा एकदा तुमचा बंद पडलेला हप्ता जो आहे तो चालू होऊ शकतो. तुम्हाला देखील वार्षिक 6,000 रुपये मिळू शकतात. ज्या पद्धतीने PM किसान सन्मान निधीचे 6,000 रुपये मिळतात, अगदी त्याच धर्तीवर नमो शेतकरी योजनेचे देखील 6,000 रुपये मिळतात. म्हणजेच तुम्हाला वार्षिक 6,000चा नव्हे तर वार्षिक 12,000चा फायदा होऊ शकतो. कारण इकडं जर तुमचा PM किसान सन्मान निधीचा हप्ता सुरू झाला तर हा डेटा ऑटोमॅटिक नमो शेतकरी महासन्मान निधीकडे फेच होतो आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला केंद्र सरकारचे 6,000 रुपये वर्षाला मिळतात, अगदी त्याच धर्तीवर राज्य सरकारचे देखील 6,000 मिळतात. म्हणजेच एकूण तुम्हाला वार्षिक 12,000 रुपये मिळतात. त्यामुळं तुमचा बंद पडलेला हप्ता जो आहे त्याला सिरियसली घ्या
त्याचे कारणं शोधा आणि त्या त्रुट्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता सध्या थांबूया येथेच. धन्यवाद.